देव येशूले मेलेल्यातून जिवंत करतो. सैनिकाच्या द्वारे येशूले वधस्तंभावर चढवल्यानंतर यहुदी पुढाऱ्याने पिलातुसले म्हटलं. त्या खोट्या येशूने म्हटलं होतं की तो 3 दिवसाच्या बाद मेलेल्यातून जिवंत होणार. म्हणून निश्चित करण्यासाठी कोणाला तरी कबरेची देखरेख करावी लागणार की त्याचे शिष्य त्याचे शरीर चोरावे नाही. म्हणून जर ते असं करतील तर म्हणतील की तो मेलेल्यातून जिवंत झाला. पिलातुसनं म्हटलं, काही सैनिकायले घेऊन जा आणि जशी तुम्हाला कबरेची देखरेख करायची आहे तशी करा. म्हणून त्यानं त्या कबरेच्या दरवाजावर एक शिक्कामोर्तब केले. त्यानं सैनिकायले पण तती ठेवले की येशूचे शरीर कोणी चोरावे नाही. येशूचं मरण झाल्यावर दुसरा दिवस हा शब्बात दिवस होता. कोणी पण शब्बात दिवशी काम करू शकत नाही. म्हणून येशूचा कोणताही मित्र कबरेवर नाही आला. पण शब्बात दिवसाच्या दुसऱ्या दिवशी खूप सकाळीच काही बाया येशूच्या कबरेवर जायला तयार झाल्या. त्याला त्याच्या शरीरावर सुगंधी द्रव्य लावायचे होते. तेव्हा त्या बाया पोहोचण्याच्या पहिले अचानक एक मोठा भूकंप झाला. स्वर्गातून एक देवदूत येऊन त्या गोट्याले बाजूले करतो. आणि जो कबरेच्या दरवाजावर होता तर ती एक देवदूत उजिळासारखा चमकत होता. कबरेवर जे सैनिक होते त्यानं त्या देवदूताले पाहिले. तेव्हा ते खूप भेले की मेलेल्यासारखे जमिनीवर पडले. जेव्हा त्या बाया कबरेजवळ आल्या तेव्हा देवदूताने त्याला म्हटलं, भेऊ नका, येशू अति नाही आहे, तो मेलेल्यातून जिवंत झाला आहे. जसं की त्यानं म्हटलं होतं की तो जिवंत होईन. कबरेमध्ये पहा. त्या बायानं कबरेमध्ये येऊन जती येशूचं शरीर ठेवलं होतं तर ती पूर्णपणे पाहिले आणि पाहिले की तती त्याचे शरीर नाही होते. तेव्हा त्या देवदूताने त्या बायाला म्हटलं, जाऊन त्याच्या शिष्याला सांगा की येशू मेलेल्यातून जिवंत झाला आहे आणि तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. हे ऐकून त्या बायाला अचंबित वाटलं आणि खूप आनंदित झाल्या. त्या शिष्याला हे बातमी सांगायला पळत गेल्या. जेव्हा त्या बाया शिष्याला हे बातमी सांगायला जात होत्या तेव्हा येशूने त्याला दर्शन दिले. तेव्हा त्या बायानं त्याला नमन केले. येशूने म्हटलं, भेऊ नका, जाऊन मायाला शिष्याला गालिलात जायला सांगा, ते तती मले पायतीन.